जलसंपदा विभागाला अधिक लोकाभिमुख बनवण्याचा आणि महामंडळाचं सक्षमीकरण करण्याचा निर्धार खुद्द जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे। 15 ते 30 एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्यात येणार असून या निमित्तानं जलसाक्षरतेपासून ते कालव्यांच्या स्वच्छतेपर्यंत अनेक मिशन मोड उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत। राज्याच्या जलविकासाचा कणा असलेल्या जलसंपदा विभागाला अधिक परिणामकारक आणि जनतेशी जवळीक साधणारा बनवण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता मिशन मोडचा मार्ग स्वीकारलाय। मुंबईत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आयोजन करत जलसाक्षरतेपासून जलसंवर्धनापर्यंतच्या विविध उपक्रमांवर भर देण्याच्या सूचना दिल्या। 15 ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या पंधरवड्यात कालव्यांची स्वच्छता, गळती रोखण्यासाठी उपाययोजना आणि अतिक्रमण हटाव मोहिमा राबवल्या जाणार आहेत। स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचं सहकार्य यामुळे जलप्रशासनात पारदर्शकता आणि परिणामकारकता यांचा समावेश होणार आहे। पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकांना जबाबदारी देण्यात येणार आहे। तर जलसंपदा विभागाच्या मालमत्तांची तांत्रिक मोजणी करून 7/12 नोंदणी केली जाणार आहे। पाण्याचा ऑडिट, थकीत वसुली, शेतकरी संवाद, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि अनधिकृत वापर रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत।